मित्रहो नमस्कार. आपल्या राज्याची राजकीय, सामाजिक, धार्मिक पातळी, जातीय पातळी, सांस्कृतिक पातळी ही किती पराकोटीची खालच्या लेव्हलला गेलेली आहे, हे रोज आपल्याला वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या उदाहरणाने समोर येतं. आपण त्याच्यावर चुकचूक करायला जातो, पण ते त्या दिवशीच असतं. दुसऱ्या दिवशी दुसरी घटना घडली की पहिली विसरून जायला होते. महत्त्वाचं म्हणजे ही वाट लागलेली जी आहे, ती राजकीयदृष्ट्या सुरुवातीला लागली आणि त्याचीच नंतर मग पाळंमुळं ही इतर क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात आली, धार्मिक क्षेत्रात आली, जातीय क्षेत्रात आली, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आली. ही सगळीकडे ही बीजं ही केली गेलेली आहेत. आज मी अशा एका गोष्टीवर बोलणार आहे, की महाराष्ट्रात आणि आपल्या देशात जो रोज लोकशाहीचा खून केला जातोय, त्याच्याबद्दल. कायदा सरळ-सरळ पायदळी तुडवला जातोय. घटना पायदळी तुडवली जाते. घटनेचे धिंडवडे काढले जात आहेत अक्षरशः त्याच्याबद्दल. आणि महत्त्वाचं म्हणजे संविधान दिन, भारतीय संविधान, घटना दुरुस्ती करू देणार नाही अशा वल्गना करणारे करोडो लोकं अशा वेळी निद्रिस्त असतात. भर पावसाळ्यामध्ये छान ते झोपा काढत घरात बसलेले आहेत. कोणी या विरोधात लढायला तयार नाही. मला कधी-कधी प्रश्न असा पडतो, की बाबासाहेबांच्या जयंतीदिनी मोठ्या साऊंड सिस्टीम आणायची, त्याच्यावर डान्स करायची, दारू पियायची आणि काय-काय अपप्रकार करायचे. हे सगळं करणारे त्यांचे अनुयायी, ते तरी जागे असावेत की नाही? ते सुद्धा नाही. त्यांना कोणीतरी असं शस्त्र देईल, की बाबा त्यांना मुद्दा देईल, तेव्हा ते बाहेर पडतात. वारुळातून आलेल्या मुंग्यांसारखे. कोणीच बोलायला तयार नाही. अरे, अब्जावधीची जनता आपली. ना विरोधी पक्ष बोलत, फार मोठ्या ताकदीनं, ना आणखी कोणी बोलत. तर जाऊ दे, आपण आज या विषयावर येणार आहोत. काही दिवसांपूर्वी खासदार असलेल्या म्हणजे जे आता उद्धव सेनेतून शिंदे सेनेत गेलेत, ते संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल अर्वाच्य भाषा वापरली. आता पत्रकारांबद्दल वापरू देत किंवा सामान्य व्यक्तीबद्दल वापरू देत, हा मुद्दा नाही. त्यांनी वापरलेली भाषाही अर्वाच्य होती, हा मुद्दा आहे. त्याने म्हणजे अशी भाषा वापरली, मी तुम्हाला मारून टाकेन, मी 5 खून केलेले आहेत त्यापूर्वी. बघा, महाराष्ट्र राज्यातला एक खासदार, ज्याला लाखो लोक निवडून देतात, तो खासदार एकतर त्याने पहिलं पाप तर केलेलंच आहे. म्हणजे उद्धव सेनेच्या तिकिटावर तो निवडून आला आणि शिंदे सेनेकडे गेला. हे पाप तर त्याने केलेलंच आहे. पण त्यानं 5 खून केलेत मी, असं तो सरळ छातीठोकपणे सांगतोय, कॅमेऱ्यासमोर सांगतोय, ऑन रेकॉर्ड सांगतोय. तरीही त्याच्यावर साधा FIR होत नाही, त्याला समज दिली जात नाही. FIR पण दूरची गोष्ट राहिली. महाराष्ट्रात नेमकं राज्य कोणाचं आहे? मित्रांनो, हे जे 6 चोर खासदार गेलेले आहेत उद्धव सेनेतून शिंदे सेनेमध्ये, त्या 6 खासदारांनी असं एक कारण सांगितलं, म्हणजे ओमराजे निंबाळकर सुद्धा त्याच्यातच आले. कारण त्यांनी कारणं अशी सांगितली, की आम्हाला म्हणे विरोधी पक्षात असल्यामुळे निधी कमी मिळतो. बघा कारण काय? आम्हाला विरोधी पक्षात आम्ही बसल्यामुळे निधी कमी मिळतो आणि त्यामुळे एकेका बूथ लेवलचा जर विचार करायचा झाला तर 2 नाही तर 5 लाख त्यांच्या वाट्याला येतात. आता ही गोष्ट एक मान्य केली पाहिजे, की विरोधी पक्षातल्या खासदारांना निधी कमी दिला जातो, त्याचा निधी वाटपात दुजाभाव केला जातो. पण आत्ता मला वाटतं सरकार बसून म्हणजे हे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जवळपास एक 3 वर्ष होत आलेली आहेत किंवा कदाचित झालेली पण असतील. तर ह्या काळामध्ये जो खासदार निधी मिळाला, ह्या 6 खासदारांचा आपण रेकॉर्ड काढलं, तर ह्या 6 खासदारांनी त्यांना जो निधी मिळाला 20-25 कोटीचा, त्यातला 10% निधीसुद्धा अजूनही खर्च केलेला नाही. आणि ते बोलतायत कशावर? तर आम्हाला निधी कमी मिळेल, लोकांची कामं करता येत नाही याच्यासाठी. आता मला सांगा, हे खासदार नेमके निधीसाठी गेलेत, की त्यांचं नागडे पण झाकण्यासाठी तिकडे गेलेत? कोणीतरी ED लावेल, आपल्याला आणखी 4 लोकात नागडं करेल, फटके मारेल, याच्यासाठी ती सगळं झाकण्यासाठी गेलेत, की घर नोटाने भरण्यासाठी गेलेत? याचा अंदाज तुम्हीच लावलेला बरा. तिकडे शिंदे सेना स्वतःला वाघ समजायला ऑपरेशन टायगर करतायत म्हणे ते. अरे कसलं ऑपरेशन टायगर? तुमच्यात टायगर असतो ना,
टायगर टायगर आहे ना, सावज आहे ना, टायगर जे सावज मारतो ते स्वतः मारतो, दुसऱ्याने मारलेला खात नाही. तुम्ही टायगर जो आहे ना, त्याच्यामध्ये गवत भरलेला टायगर असतो नाही का, पूर्वीच्या राजे राजवाड्यांच्यामध्ये गेलात त्यांच्या राजवाड्यामध्ये, तर त्यांनी मारलेले टायगर, हत्ती वगैरे असे ठेवलेले दिसते त्यांच्यामध्ये. कापूस नाही आपलं, ते कवत वगैरे कोंबून ठेवलेले तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तसे तुम्ही टायगर आहात. तुमच्यात जिवंतपणा कुठे आहे? तुम्ही जिवंत जर असतात तर निवडणुकीला सामोरे जाताना कोणतंही आमिष न दाखवता, आमिष म्हणजे ह्याच्यासाठी, आमिष तर सगळेच पक्ष दाखवतात, पण तुम्ही जर खरेखुरे टायगर असतात ना, तर लाडकी बहीणसारखी जनतेचा पैसा वाया घालवणारी योजना आणली नसती इथे. ते तुम्ही जनतेच्या तिजोरीतूनच लाच द्यायला शिकलेत. म्हणजे तुम्ही पूर्वीचं जे चालू होतं काँग्रेसच्या काळात, ते निदान सरकारच्या तिजोरीतून दिलं जायचं. ते सरकार आल्यावर अगोदरचा जो काय पैसे वाटप व्हायचा मतदारांना, जे काय थोडे थोडके मिळायचे, ते त्या त्या पक्षाच्या फंडातून जायचे, किंवा तो उमेदवार जो असेल तो स्वतःचा पैसा खर्च करायचा. आज असं झालंय की जनतेच्या तिजोरीतूनच एखादी योजना काढायची अशी लाडकी बहीणसारखी, निवडणुका जवळ आल्या की, आणि ते जी सरकारच्या तिजोरीतून काढलेली ही आहे ती त्यांना वाटून टाकायची. म्हणजे आम्ही जे आता जी लाच दिली जाते तुम्हाला मतदान करण्यासाठी, ती लाच सुद्धा स्वतःच्या पक्षातून किंवा उमेदवार स्वतःच्या खिशातून देत नाहीये तुम्हाला. तो ती तुमच्या आमच्या सामान्यांच्या तिजोरीतून देतोय. उदाहरण दुसरं घ्यायचं झालं तर या संजय दिना पाटीलनी वापरलेली भाषा, त्याच्यावर आपण पुन्हा येऊया. या संजय दिना पाटीलला एवढं धाडस कुठून आलं हो? तुम्हीच सांगा मला, एवढं धाडस कुठून आलं? हे धाडस त्याच्या मागे आलं कारण तुम्हाला आता माहितीच आहे, त्याने पक्षांतर केलं. उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये असेपर्यंत हा वाघ नव्हता, हा एक शेळी होता. आता हे शिंदे सेनेत आल्यावर तो वाघ झाला त्याचा. कारण का? गृहमंत्री तर त्याला माफच करतील, शिंदे सेनेतला कोण बोलणार नाही. कोणीच बोललं का सांगा त्याला? कुठल्याही म्हणजे सत्ताधाऱ्यांमधल्या कुठलाही आमदार असो, मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, त्यांच्या पक्षाचा प्रमुख असो, कोणीही त्याला समजसुद्धा दिलेली नाही. त्यानं बोललेल्याचा निषेधसुद्धा केला नाही साधा. इतकं तुम्हाला गृहीत धरणं चालू आहे, इतकं तुम्हाला गृहीत धरणं चालू आहे. 5 खून करणारा माणूस ऑन रेकॉर्ड सांगतोय की मी 5 खून केले, त्याला अटक होत नाही. तुमच्या आमच्यासारखा जर 5 खून सोडा, एक विनयभंग जरी कुठे केला तर तुम्हाला तात्काळ अटक करते, पोलीस यंत्रणा कामाला लागते, आणि तो पोलिसांसमोर सांगतोय मी 5 खून केले. त्याच्या विरुद्ध ना FIR दर्ज होत किंवा काही होत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची रसातळाला गेलेली काय म्हणतात ती पातळी आहे, वाईट पातळी आहे. वाईट लेवलला आपण चाललेलो आहोत. महाराष्ट्र जो आहे, जो पुरोगाम्यांचा महाराष्ट्र म्हणतो किंवा आध्यात्मिक लेवलवर संतांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, तो महाराष्ट्र आता संपत चाललेला आहे. मित्रांनो, जागे व्हा ह्याच्यातून. समजतंय का तुम्हाला? तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र, स्वप्नातला म्हणजे अगोदर जे जे राजे रजवाडे होऊन गेले, संत होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, त्यांचा महाराष्ट्र आता संपलाय. आज लुटारूंचा महाराष्ट्र, गुन्हेगारांचा महाराष्ट्र, अशी एक इमेज महाराष्ट्राची तयार होते. UP बिहारच्या लोकांना आपण हे करीत होतो ना, इकडे आल्यावर, मुंबईत आल्यावर मध्ये मुद्दा निघाला होता त्यांच्या परप्रांतीयांचा, त्यांना मारझोड पण झाली होती. आपल्याला आपल्याच राज्यात मारझोड सहन करावी लागेल, हे लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराजांना महाराष्ट्रात येऊन त्या औरंग्यानं त्यांना पकडून दाखवलं होतं, तुमच्या आमच्या महाराष्ट्रात येऊन. त्यांचे 40 दिवस हाल सुद्धा त्यानं महाराष्ट्रात करून दाखवले होते. त्यावेळी जसा महाराष्ट्र नामर्दांचा होता, तसाच तो आज सुद्धा महाराष्ट्र नामर्दांचा झालेला आहे. कोणीच काय बोलत नाही. फक्त जनतेला वाटतं की पत्रकारांनी बोललं पाहिजे. कशाला पत्रकार बोलतील? तुम्ही तर पत्रकारांच्या मागे होय, तुम्ही काय करता? हाही एक विषय आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या यंत्रणांकडून तुमची आमची अपेक्षा असते, ती यंत्रणेला कधीचीच वाळवी लागले हो, कधीचीच वाळवी लागले. आता सर्वोच्च न्यायालयावर बोला, आपण सर्वोच्च न्यायालयाला वंदन करायचो, कारण ती भारताची एक सर्वोच्च न्याय संस्था आहे. आज वंदन करण्याची लायकीची तरी आहे का हो सर्वोच्च न्यायालय? अजिबात नाही. कारण सरळ सरळ पक्षपातीपणा केला जातो. उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना, उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदे सेना यांच्यात खरा पक्ष कोणाचा? बघा मी काय म्हणतो, यांच्यात खरा पक्ष कोणाचा, असा वादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यावेळी चंद्रचूड यांनी सुरुवातीच्या काही सुनावणीतच असं कन्क्लुजन काढलं
की शिंदे सेनेचा जो पक्ष आहे तो बेकायदेशीर आहे, चुकीचा आहे, हे त्यांनी दिलेलं हे आहे, टिप्पणी आहे. मग राहुल नार्वेकर आणि टिप्पणी तर केली, मग आता उद्धव सेनेला मान्यता मिळायला पाहिजे होती ना. तर तसं त्यांनी केलं नाही. त्याने तो जो चेंडू होता तो राहुल नार्वेकरांच्या दरबारात दिला. आता राहुल नार्वेकर हे असे आहेत, त्यांना मराठी धड बोलता येत नाही. त्यांनी सुनावणी पुढे ढकलून 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 वेळ काढला. पुढे निवडणुका आल्या जवळ, विधानसभा झाला आणि तो विषयच नंतर मग त्यांनी हे केली, सुनावणी पुढे ढकलत, नको तो वाईट युक्तिवाद करत. आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहता न येणारा लायकीचा माणूस, तो या राजकीय गोष्टीचा कसा न्यायनिवाडा करू शकेल बरं? तो पोशिंदाच, जसे मी म्हटलं, निवडणूक आयोग पोशिंदा आहे भाजपचा, सर्वोच्च न्यायालय ही संस्था आहे, CBI ED तर आहेतच. त्यामुळे तुम्ही करणार काय? चारी बाजूनं जर सरकार नावाच्या एखाद्या संस्थेनं अशी चारी बाजून तुमची आमची कोंडी केली तर काय करणार? एक तर आपल्याकडे ताकद नाही, आपल्याकडे वेळ ठेवला नाही या सरकारनं की असं काहीतरी करू शकू आपल्या रिकाम्या वेळेत, असा वेळ ठेवला नाही. तर तुम्ही आम्ही करणार काय? काय नाही, फक्त एक दिवस संविधानाला हात जोडू याच्यासाठी. तुम्ही ज्या गोष्टी, म्हणजे ज्या व्यक्तीला मतदान करताय ती व्यक्ती सरळ सरळ पुढे विकली जाते. मग तुम्ही त्याला अशा लोकांना निवडून देऊन तुम्ही त्याची लायकी का वाढवताय? का लायकी वाढवताय? म्हणजे उद्धव ठाकरेंच्या, तुम्ही काही दिवसांपूर्वीचं जर भाषण बघितलं असाल, म्हणजे वर्धापन दिनाला केलेलं त्यांनी, ते म्हणाले आपण निवडणूकच लढवूया नको. कशाला निवडणूक लढवायची? म्हणजे उद्धव ठाकरे तुमच्याकडे मतं मागायला येणार की ह्याला मतदान करा, हा आमचा उमेदवार आहे, आणि ह्या उमेदवाराने पुढं तिकडे जायचं. आता उद्धव ठाकरेंनी केली चूक, ती मला मान्य आहे, पण उद्धव ठाकरेंची चूक ही पूर्ण चूक नव्हती. कारण, आणि जरी चूक असली तरी एक सरकार म्हणून एवढी सजा उद्धव ठाकरेंना देण्या एवढी काही चूक नव्हती. जर तुम्ही संजय दिना पाटीलला 5 खून करून तो ऑन रेकॉर्ड सांगतोय, तर त्याला तुम्ही साधा एवढा ब्र काढत नाही त्याच्या विरोधात तुम्ही, तर उद्धव ठाकरेंना असं कोणतं पाप एवढं मोठं केलंय की त्यांना तुम्ही हे केलात? राजीव गांधी यांनी त्यांच्या काळामध्ये, मला वाटतं 1980चा वगैरे तो काळ असेल, जेव्हा पक्षांतर बंदी कायदा आला, त्याच्या अगोदर कोणी अयाराम गायरामचं राज्य होतं. म्हणजे काँग्रेसमध्ये तर त्या काळात असं झालं होतं की काँग्रेसचे काही नेते, काही लोक फुटले, दुसऱ्या पक्षात सामील झाले, आणि काही दिवसांनी ते परत काँग्रेसमध्ये झाले. त्यांना कुठे जर चाप बसावा यांच्या ह्याला, त्याच्यासाठी राजीव गांधी यांनी दूरदृष्टी ठेवून हे विधेयक आणलं होतं. त्यावेळी मला आठवतंय, मधुली मे हे एकमेव नेते असे होते, राजकारणी होते, की त्यांनी त्याला म्हटलं होतं की ह्या विधेयकात हे जे आहे पक्षांतरबंदी कायदा जो आहे त्याच्यात काही सुधारणा करायला लागतील, नाहीतर एक गटच्या गट म्हणजे मोठ्या संख्येनं पक्षांतर होऊ शकतं. कारण त्या पक्षांतरमध्ये एक असं कलम होतं की 1/3 खासदार जे आहेत ते जर दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना कायदेशीर मान्यता मिळू शकते, त्यांचा पक्षांतरबंदी कायदा त्यांना लागू होत नाही. त्याच्यामुळे आताच्या काळात मोठ्या संख्येनं खासदार तिकडे व्हायला लागले. बरं, ते पण ठीक आहे, झाले तर ठीक आहे. शिंदे सेना गेली, आता हे 6 खासदार गेले. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मित्रांनो, जो हा व्हिडिओ पाहताय त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या घरातून, माझी समजा घरामध्ये काय म्हणतात ते 10 तोळे सोनं आहे, तर असा नियम काढला तर चालेल का हो? 10 तोळ्यातला 75% सोनं जर चोरलं तर ते सोनं तुमचं, चालेल का हो? नाही चालणार ना, कारण ते सगळं सोनं माझ्या कष्टाचं आहे, माझ्या पैशांवरून ते मी घेतलेलं आहे, तर ते सोनं सगळं माझं आहे. 75% चोरलं तर ते चोराचं असं कसं म्हणून चालेल? तसंच या पक्षांतरबंदी कायद्याला विषयच उरला नाही ना. 75% खासदार जाऊन देत किंवा 90% जाऊन देत, सगळे खासदार जर तिकडे गेले, सगळे खासदार किंवा सगळे लोकप्रतिनिधी, तर त्याला मान्यता देणं ठीक आहे. पण 75% गेले, 60% गेले तर त्यांचा वेगळा गट. काय प्रश्न आला? तुम्ही ते जाऊन देत ना, त्यांनी नव्यानं निवडणुकीला सामोरे जावं. ज्यांना पक्षांतर करायचं आहे त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा. जे पक्षावर त्या निवडून आलेत, पक्षाच्या ध्येय धोरणावर, पक्षाच्या विचारसरणीवर आणि पक्षाने घेतलेल्या परिश्रमावर जे निवडून आलेत, त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, आणि नव्यानं तिथे निवडणूक घेतल्यानंतर निवडून यावेत. पण तशी पळवाट त्यावेळी सुद्धा काढली नाही किंवा आता सुद्धा काढण्यात आलेली नाही. त्यामुळे झालं असं की बिनबोफाट पक्षांतर सुरू. आता हे अलीकडेच एक खासदार गेले होते, किंवा आपला ते खासदार आपल्या सचिन अहिर गेले, विधान परिषदेचे आमदार. त्यानंतर काहीच विषयच नाही त्यांचा. बरं, हे लोक जे म्हणतात की 6 खासदार केले,
एक 6 खासदार गेले, त्यांच्या अजूनही त्यांच्या वेगळ्या गटाला मान्यता नाही. वेगळ्या गटाला मान्यता सोडूनच द्या. लोकसभेचे जे सभापती आहेत, उपसभापती आहेत, त्यांना त्यांनी पत्र सुद्धा दिलेलं नाही आणि पत्र दिलं असं ते म्हणतात. त्याचा फोटो कुठे आहे? त्याचा फोटो कुठे प्रसिद्ध झाला नाही. लोकसभेच्या अध्यक्ष सभापतींनी कोणीही तसं विधान केलं नाही की आम्हाला येऊन भेटून गेले, त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता दिली. त्याची बातमी सुद्धा कुठेही आलेली नाही. म्हणजे खरोखर प्रत्यक्ष भेटायला गेले होते की नाही? बरं, ह्यांची दूरदृष्टी काय? ओमराजे निंबाळकरांची मुलाखत तुम्ही ऐकला असाल. त्यांचं म्हणणं असं की आम्हाला गावागावात कामं करायला खासदार नसतो. तुम्ही ती करता सोडून द्या. संडास बांधला गेला खासदार तिथे उद्घाटनाला. एक छोटी विहीर बांधली गेला खासदार तिथे. मोठी मोठी कामं करायची नाही, म्हणजे जी रस्त्याची मोठी कामं असतात, हायवेची कामं असतात, तिथे खासदाराचं लक्ष नाही. हे छोटं कुठे उद्घाटन कर, कुठे बाथरूमचं उद्घाटन कर, कुठे टॉयलेटचं उद्घाटन कर, ही तुमची कामं आहेत का? याच्यासाठी ठेवलेत ना, खाली यंत्रणा आहे खूप मोठी. मग त्याने काय करायचं? जिल्हा परिषदेने काय करायचं? पंचायत समितीनं काय करायचं? शहर लेवलला असेल तर नगरपालिका, नगर परिषद, छोट्या नगरपंचायती त्यांनी काय करायचं? ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ठेवलेल्या कशाला मग? तुम्हाला ही छोटी छोटी कामं करायची असतील तर. या सगळ्यांचा कुठेतरी ना मित्रांनो निवाडा होणं गरजेचं आहे. आणि आता महत्वाचं म्हणजे लोकशाहीला जर हे करायचं असेल, पुन्हा जिवंत करायचं असेल, तर अशा लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार जनतेला मिळाला पाहिजे. मध्य प्रदेशमधील काही ग्रामपंचायतींना तो मिळाल्याचं कळतंय. म्हणजे त्या ग्रामपंचायतीने असा नियम केलाय की जो कोणी ग्रामपंचायत सदस्य असेल त्याला आम्ही परत बोलू, असा तिथे नियम आहे काही ग्रामपंचायतीमध्ये. सगळ्या नव्हे. तसा नियम पूर्ण देशभरात येणं गरजेचं आहे, तर कुठेतरी ह्यानं चाप बसेल. कारण हळूहळू लोकशाहीमधून लोक गायब झालेत. आता फक्त शाही उरले. आता फक्त लोकशाहीतली शाही उरलेली आहे. ती पण कधी मरून पडेल हे माहिती नाही. यावर कुठेतरी मित्रांनो जागं होणं गरजेचं आहे. जनता खूप झोपलेली आहे. म्हणजे जनतेला तर वालीच उरला नाही कोणी. जनतेला कोणी वालीच उरला नाही. आज ज्या अक्कल हुशारीनं बघा, म्हणजे पूर्वी तर असं होतं की वेगवेगळी आमिषं दाखवायची. आता तो तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कसा तुम्ही मतदान कोणालाही करा. तुम्ही उद्धव ठाकरेंना निवडून दे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्याला मतदान केला, तो माणूस निवडून आला, तर त्याला गळा लावण्याचा भाजप प्रयत्न करतो. मग तुमच्या विचारांचा, तुम्ही ज्याला मतदान केले त्या खासदाराचा काय उपयोग राहिला? खासदार, आमदार किंवा कोणी लोकप्रतिनिधी असेल तो, त्याचा काय उपयोग राहिला? त्याच्या निवडून देऊन तुम्ही काय झाला? शेवटी भाजपनेच मिळवला त्याला. उलट आयता मिळवला, पैसा खर्च न करता. जो काय पैसा असेल तो त्याला दिला. ह्या लोकांची घरं भरली जात आहेत. 50-100 कोटी. आपण 50,000 लोळतोय. आणि तिकडे खासदार कितीची भाषा करतायत? 50 कोटी, 500 कोटी. 500 कोटी अंक पण लिहिता येत नाही मित्रांनो आपल्याला अजून. 500 कोटी म्हणजे 500 वर किती शून्य आपल्याला माहिती नाही अजून. ते 500 कोटींच्या जगात गेलो आणि आम्ही मतदान घेणार कुठे राहिलो? ज्याला मतदार राजा म्हणतात, लोकशाहीमध्ये मतदार राजा असतो, तो राजा कुठे राहिला? 50,000 50,000 पण काही नाही मिळत नाही अजून दाम महिन्याचं. तो एका दिवसात 500 कोटी कमवतो, 50 कोटी कमवतो. बघा, याच्यासाठी हे लोक तिकडे जात आहेत. निधीसाठी वगैरे काही नाही. ज्याला काम करायचं आहे ना, तो कसाही करू शकतो. तसे पण आज एवढा निधी मिळाला सत्ताधारी पक्षांची, खासदारांच्या ज्या मतदारसंघामध्ये एकेका त्या मतदारांनी त्यांच्या समस्या मांडाव्यात. त्यांच्याकडे अजून रस्ता झालेला नसेल, पूल झालेला नसेल, मग खासदारांना निधी मिळून उपयोग काय? सत्ताधाऱ्यामध्ये त्यांची घरं भरायला हा एक असतो आणि त्यांची दुष्कृत्य लपवायला हा एक पळवाट आहे मित्रांनो. कुठेतरी या विषयावर जागरूक होणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या संपूर्णच एकूण लोकशाहीचा गळा घोटण्याचे जे प्रकार सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये असतील, देशामध्ये असतील, त्याच्याबद्दल तुमचं परखड मत कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.